आता आम्ही चाललोय शिवाजी महाराजांच्या मंदिरात. तिकडे सगळेजण आता चाललोय. तर सगळ्यांनी दादांनी आज सकाळी विनंती केली सगळ्यांना की आपण महाराजांचं मंदिर बघायला जाऊया. त्यामुळे सगळे तयार होऊन आता निघालेत. चला आता शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला. जय भवानी, जय शिवाजी. सध्या आमची एक गाडी मागे आहे त्यामुळे आम्ही मॅच बघायला थांबलोय. तर आता मॅचचा आनंद घेतोय. सगळ्यांनी मॅच बघा आता व्यवस्थित. दादा तिकडे मॅचचा आनंद घेतोय. दादा बघा शिवछत्रपती महाराजांचा NS. अशा प्रकारे आम्ही इकडे पोहोचलेलो आहे. ही बघा महादेवांची मूर्ती. दादा इकडे बघावे जरा. दादा एकदम शांत शांत वाटतं. पहिलं महाराजांचं दर्शन घेऊ, नंतर पुढचं बघू. आता आम्ही चप्पल ठेवतोय. हे बघा सूर्य काय इकडे. आता जस्ट आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय. दादा आम्हाला आतलं सगळं दाखवतील. दादा आम्हाला मार्गदर्शन करतील कुठल्या काय गोष्टी आहेत ते. चला आता दादा सोबत या. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. आधी पहिलं महाराजांचं दर्शन घेऊ. शिव साम्राज्य प्रतिष्ठान यांच्याकडून शिव साम्राज्य प्रतिष्ठान नाला सोपारा यांच्याकडून सुद्धा आपल्या मंदिरासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे.
अखंड लक्ष्मी राज्य प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणावतार राजमान्य राजश्री सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव महादेव महादेव। शिवाजी महाराजांच्या काळात म्युझियममध्ये लावलेले फार सगळ्या विविध प्रकारचे शस्त्र आहेत जे मुघलांचा पण इतिहास दाखवले जर्नाल गुर्जा अंकुश तसंच इकडे तलवार मुघल तलवार शिवकालीन हत्यार आहे. कसं वाटलं दादा तुम्हाला मंदिराच्या इकडे सगळं परिसर वगैरे कसं वाटलं तुम्हाला आयोजन वगैरे इकडचं हे मंदिर कसं बनवलं आहे? एक नंबर बनवलेलं आहे मंदिर आणि त्यामध्ये आपण महाराजांची मूर्ती पण बघितली एकदम सुंदर आणि अवाढव्य असं मंदिर बांधलेलं आहे. कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. आपल्या म्युझियममध्ये काय काय ठेवलेलं आहे इकडे मंदिराच्या? म्युझियममध्ये सगळ्या जुन्या वस्तू भाले तलवारी बाकी विविध वस्तू ठेवलेल्या आहेत. प्राचीन काळातला कसा इतिहास दाखवला आपल्या हे सगळ्या चित्रलेखक पण मस्तपैकी दाखवलेला आहे. सगळ्यांनी येऊन पाहू शकतात. आणि आपला मंदिर म्हणजे गडा टाईप बनवलं आहे. आपल्या महाराजांच्या जुन्या काळासारखंच नवीन पिढीने हे नवीन बांधून दाखवलेलं आहे. असेच किल्ले आपले बनले. आपल्या गाडी नाही पुढे नंतर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मस्त वाटलं. दादाने चांगला एकदम मार्गदर्शन केलं आणि दादाने असा काही एकदम अर्जंटली प्लॅन डिसाईड केला त्यामुळे आम्ही असा अर्जंटली निघालो. तसं चांगलं हे होतं. चांगलं मंदिर आणि चांगलं मार्गदर्शन होतं. असंच दादा पुढच्या वेळी येथे वेळी आम्हाला असेच मार्गदर्शन करावे अशी आमची इच्छा आहे. जय महाराष्ट्र. घरी आलोय तर सगळ्यांनी कपडे चेंज केले. दादा पण कपडे चेंज करून आले. रस्ते खूप वाईट होते. रस्त्याचा बदल लावा सांगितलं होता. रस्ते तर भरपूर खराब होते त्यामुळे आम्ही आता कपडे चेंज केलेलेच आहे. आता इथे आम्ही परतीचा प्रवास संपला.